बॉलिवूडमधील बहुचर्चित सिनेमांना छावाचा पंजा चांगलाच भारी पडला आहे. छावाने 18व्या दिवशी 625 कोटीचा आकडा ओलांडत भरघोस कमाईचा उच्चांक गाठला आहे. सकाळी 6चा शो सुद्धा हाऊसफुल असल्याने छावाची छाप प्रेक्षकाच्या मनात ठाव घेत आहे. सिनेमागृहात टाळ्या, शिट्ट्या आणि शिवगर्जनांनी वातावरण चांगले दुमदुमले आहे. सिनेमाचे मनाचा ठाव घेणारे संवाद, विकी कौशलचा अभिनय आणि अंगावर काटा आणणारा शेवट ही अशी भट्टी जमून आल्याने सिनेमागृहात हाऊसफुलचे फलक लागले आहेत. तिकीट बारीवरील छप्परफाड कमाई करणारा 2025 मधील छावा हा वर्षाचा पहिला सिनेमा आहे. छावामुळे आगामी सिनेमासाठी मात्र कठीण काळ असणार आहे असे भाकीत आता बॉलिवूडच्या तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. छावा चित्रपटासाठी अनेक थिएटर्स बुक असल्याने आगामी सिनेमांना जागा मिळणेही कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे जॉन अब्राहमचा आगामी सिनेमा द डिप्लोमॅट पुढे ढकलण्यात आला आहे. आगामी सिनेमांना छावाकडून भीती असल्यामुळे अनेकांनी सिनेमा पुढे ढकलण्यासाठी आता पाऊल उचलले आहे. आगामी सिनेमाची कथा पटकथा उत्तम असल्याने ते सिनेमा या छावापुढे टिकतील असा अंदाज आता वर्तवण्यात येत आहे. परंतु सध्याची छावाची गौडधोड पाहता मात्र आगामी सिनेमांसाठी रस्ता सुखकर असणे हे कठीण आहे. अभिनेता विकी कौशलने साकारलेले संभाजी महाराज प्रेक्षकाच्या मनावर राज्य करताना दिसत आहे, तर महाराणी येसूबाईच्या भूमिकेतील रश्मिका मंदाना सुद्धा वाहवा मिळवत आहे. विकी कौशलने पुन्हा एकदा उत्तम अभिनेता म्हणून स्वतःला सिद्ध केला आहे. छावा हिंदुस्थानसह परदेशातही उत्तम कमाई करत आहे. सिनेमात प्रमुख भूमिकेत अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंदाना हे मुख्य भूमिकेत असून अभिनेता अक्षय खन्ना याने औरंगजेबाची भूमिका वठवली आहे. यासोबत चित्रपटामध्ये सुव्रत जोशी, शुभंकर एकबोटे, संतोष जुवेकर, सारंग साठे आदी मराठी कलाकारांच्याही भूमिका आहेत. छावा बघून चित्रपटगृहातून बाहेर पडणारा प्रेक्षक केवळ छावाचेच गुणगान गातोय हेच आगामी सिनेमांसाठी कठीण बनले आहे.